विश्व हिंदू परिषद आणि मंदिर कोल संस्कार भारती यांच्या प्रयत्नाने गाणारे दगड बोलणारा पाषाण या अनोख्या मंदिर प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राह्मण सेवा संघाच्या हॉलमध्ये पार पडले। उद्घाटनाच्या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर तसेच भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत राजकुमार जी भारद्वाज उपस्थित होते। मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 18,000 मंदिरं पाहिली आहेत, त्यांचा अभ्यास केला आहे, माहिती गोळा केली, फोटो काढले। ही सर्व माहिती त्यांनी 30 पुस्तके लिहून जपून ठेवली आहे। त्यांनी पाहिलेल्या मंदिरांपैकी काही आगळ्या वेगळ्या मंदिराच्या फोटोचं प्रदर्शन ब्राह्मण सेवा संघ कार्यालय, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे पश्चिम येथे आयोजित केलेलं आहे। येथे आपल्याला गाणारे दगड, बोलणारे पाषाण आणि तरंगणाऱ्या विटा देखील प्रत्यक्ष पाहायला मिळतील। हे प्रदर्शन 25 ते 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शकांच्या भेटीसाठी चालू असेल। सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। नमस्कार, माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे। माझे आई वडील मोरेश्वर केशव कुंटे व विजया मोरेश्वर कुंटे या दोघांनी त्यांची वानप्रस्थाची तीर्थयात्रा हा उद्देश धरून संपूर्ण महाराष्ट्रातली 18,000 मंदिरं बघितली। त्या मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या, त्यांना जे वेगळेपण आढळलं त्याचे फोटो काढले, त्यांनी मंदिराची माहिती घेतली। त्या आगळ्या वेगळ्या मंदिराच्या फोटोंचं प्रदर्शन आपण इथे ठाण्यामध्ये ब्राह्मण सेवा संघामध्ये भरवलं आहे। याचा आज उद्घाटन संजयजी केळकर आमदार त्यांच्या हस्ते झालं। संजय केळकरांबरोबर संजय वाघोले जे आहेत BJPचे ते पण उपस्थित होते आणि राजकुमारजी अग्रवाल जे आहेत विश्व हिंदू परिषदेचे ते पण उपस्थित होते आणि आपण हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेमार्फतच घेतला। इथे या प्रदर्शनात आपण ज्या मंदिरांमध्ये सायन्सचा वापर केला गेला आहे अशा मंदिरांची माहिती लावली आहे। तसंच 2 हातापासून 42 पण त्या मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तींचे फोटो आपण इथे लावलेले। लोकांना इथे गाणारे दगड, बोलणारे पाषाण ऐकायला मिळते, म्हणजे या पाषाणात आवाज येतो असे पाषाण इथे आपण ठेवलेले आहेत आणि या पाषाणाचा उपयोग मंदिरांमध्ये कसा केला आहे त्या मंदिरांची माहिती इथे आहे। तसेच इथे पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, ज्या पूर्वीच्या काळी या विटांचा उपयोग मंदिरांच्या शिखरांकरता करत आणि त्या विटा आज पाण्यावर तरंगताना दिसत आहेत, अशा विटा लोकांना इथे बघायला मिळतील। आणि हे 3 दिवस प्रदर्शन असणार आहे। आजपासून 27 तारखेपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शन सगळ्यांकरता मोफत खुलं राहणार आहे। शिवाय ह्याचा जास्तीत लोकांनी फायदा घ्यावा। तसंच आज संध्याकाळी आपण इथे शंख म्हणजे काय आणि शंख रोज का वाजवावा किंवा शंखाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात आध्यात्मिक आणि सायंटिफिकली कसा होतो त्याच्यावरती एक आपण इथे व्याख्यान ठेवलं आहे। आनंद भिडे म्हणून त्यांचं व्याख्यान आहे, त्याचा लोकांनी जरूर लाभ घ्यावा। या व्याख्यानाला जास्तीत उपस्थित राहावे आणि जास्तीत लोकांनी हे प्रदर्शन बघावं, जेणेकरून आपल्या मंदिरात जो खजिना आहे तो लोकांनी जाऊन बघावा, एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद।